जेवताना आणि पुरगे बघताना माणसानं अजिबात कवा लायला नसते, कारण दोन्हीत पण तोटा आपलाच आहे. आणि त्यात आपला विषय कसा आहे माहितीये काय, खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती. त्यामुळे 2 घास पोटात ढकलून मिस्त्रींच्या गॅरेजवर चाललेलो होतो. तेवढ्यात आपल्याला ही 2 जण भाऊ गाठ पडले. आमच्या रावल्याच्या पल्सरचं 2 पाय मागचं चेंज करायचं होतं म्हणताना आम्ही आलतो आज मिस्त्रींच्याकडे. त्यात मिस्त्री आपला किती जरी जवळचा असला तरी ऑइल बदली आली की नाही हळूच शॉर्टकट मधनं मारूनच येतो. आमची जरा गाडीबरोबर चेष्टा मस्कर चाललेली, तेवढ्यात हे दादा परत अजून एक गाठ पडली. तर बघा आपल्याला रावल्याच्या गाडीचं मागचं दोन्ही पण पाय मिस्त्रीने 5 मिनिटात काढली. आणि सकाळी लवकर उठल्याला राग याच्यावर काढायला चालू केली. पण आम्ही आमच्या दोस्ताला बोलण्यात एवढा गुंतलेला की पुढे जाऊन असाच स्कॅम आमच्या बरोबर असं आम्हाला वाटलंच नव्हतं. आम्हाला सावलीत बसून बी एवढं उकडालतं, पण हे मामा की नाही एवढ्या उन्हातानाचं कोणाची चहा घेऊन वाट बघत बसलेलो कोणाच ठाऊक. अथक प्रयत्नानंतर आम्हाला यश आलेलं आहे शॉकअप सर बसवण्यात. आम्ही मिस्टरला बोलण्यात एवढा गुंतलेला की काय चूक झाली ते आमच्या बी लक्षात आलं नव्हतं. आता ह्या चूक आपल्या दोस्ताची काही नव्हती, सोडा आमच्या अंगात मस्ती होती. तर अर्ध्या तासात शॉकअप सर बसवलाय आणि मिस्टरने आमच्या शॉकअप सर घातला उलटा. एक सराचा एक काय होते राहून का असंच काय होते बघा काय. चला आपला दोस्त जरा खासच जवळचा आहे, त्यामुळे तेवढे चेष्टा मस्करीत चालणारच. पण तर फायनली आमचं शॉकअप सर आणि गाडीबरोबरचं युद्ध संपलेलं आहे भावा. चला शेवटचा हात मारलाय मिस्त्री आमचं यू. त्यात आमच्या रावल्याला कुठे नेला आणि पबजी खेळायला चालू केलं ना असं कवाच होत नाही. असा कार्यकर्ता कोण तुमच्या ग्रुपमध्ये असला तर मला आत्ताच सांगा आणि त्याला लागलंच टॅग करून ठेवा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या. चला.